नाही, आम्ही जेव्हा केव्हा खेळाडूंना भेटायचो, प्लेयरला भेटायचो, त्यांच्या सगळ्यांची इच्छा असायची की बाबा आम्हालाही असं इंटरनॅशनल सारखं व्यासपीठ मिळालं पाहिजे. आता एखाद्या व्यक्तीला भाषण देण्याची आवड असते, पण ते व्यासपीठ मिळणं फार महत्वाचं असतं. ते कुठेही मिळालं, म्हणजे आता ठीक आहे 1000 लोकांच्या समोर मिळालं का 10,000, पण व्यासपीठ देणं महत्वाचं आहे. आता MPL हे IPL सारखे एक व्यासपीठ आहे. IPL मध्ये सगळ्यांना जाता येतं असं नाही, T20 वर्ल्ड कप मध्ये सगळ्यांना जाता येतं असं नाही. मग MPL आपण काय केलं की सगळ्या गोष्टी समान, म्हणजे क्वालिटी ऑफ पिच समान, इंटरनॅशनल एक्सपिरियन्स जो काय ग्राउंड आहे इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये आहे, पब्लिक तेवढंच येतं, 25-30 हजार लोक बघायला येतात. आता आम्ही तर जिओवर ते प्रक्षेपण करणार आहोत, त्यामुळे तुम्ही मेन टेलिव्हिजनवर नाहीतर ऑनलाईनवर सगळ्यात जगात सगळ्यात जास्त रीच असणारं जे चॅनल आहे त्याच्यावर त्या मुलींना खेळायला मिळणार. IPL ज्या प्लॅटफॉर्मवरती IPL दिसतं तिथेच 2 दिवसानंतर MPL दिसणार. त्याचं कारण खूप महत्वाची गोष्ट, ते एक व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर आम्हाला जाता यावं असं खेळाडूंची इच्छा होती, मुलांची मुलींची. मग आम्ही ती जी इच्छा आहे, आमच्याकडे जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा योग्य वापर करून BCCI यांच्याशी बोलून मग आपण आपलं MPL परत एकदा सुरू केली. आणि फक्त सुरू नाही केली तर दिमाख्यात सुरू केली. एकतर टीमची जी काही किंमत आहे ती मोठ्या प्रमाणात वाढून आपण घेतली. जेवढी जास्त किंमत तेवढा मोठ्या प्रमाणात आपला तो खेळ दाखवता येतो, नाही तर करता येतो, मग ते वातावरण करता येतं. तर मग आम्ही टीम मालक जे आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. कारण का 3-4 वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये आपण येतो असं नाही, पण हे जे सगळे टीम ओनर्स आहेत ते सुद्धा क्रिकेटवर प्रेम करणारे आहेत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर प्रेम करणारे आहेत, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. आणि अशा पद्धतीने MPL परत एकदा सुरू झालं. आता दुसरं वर्ष आहे, हे सुद्धा दिमाख्यात होणार, पुढचं वर्ष तर अजून जास्त दिमाख्यात होणार.